नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे सिकर एमपीसी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहे जलसंपदा विभागाच्या ज्या काही वॅकन्सी आलेल्या आहेत 4497 म्हणजे 4500 या पदासाठी आपल्याला अप्लाय कसं करायचं किंवा फॉर्म कसा फिलअप करायचा याबद्दलची डिटेल्स माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. हा व्हिडिओ जो आहे तो आपण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरता वेळेस जे आहे तर काही अडचण येणार नाहीत. कुठलाही काही प्रॉब्लेम जर आलेला असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, त्या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन मिळेल. आणि जर तिथे सोल्युशन मिळालं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही त्याचा रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूया. बघा, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर आपण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना फॉर्म भरता वेळेस काही अडचण येणार नाही. आपण इथं टायटलच बघा आपलं काय की जलसंपदा विभागाचा फॉर्म भरायचा, फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत ते सुद्धा आपण इथं माहिती घेणार आहे. आता बघा, पहिल्यांदा आपण जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे VRD ची, त्या वेबसाईट वरती आपण क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला समोर एक दुसरी वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला टिक करायचं आहे आणि तिथे टिक केल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला अशी एक विंडो जी आहे तर ओपन होईल. मी ज्या डायरेक्टली वेबसाईट वरती जायचं ती वेबसाईट जी आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, त्यावरती तुम्ही डायरेक्टली क्लिक करू शकता आणि अशी विंडो तुमच्या समोर ओपन होईल. अशी विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला जी आहे तर पहिल्यांदा ॲडव्हर्टाइजमेंटची इथं PDF अवेलेबल असेल, ती एकदा वाचून घ्या. त्याच्यामध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे ते डिटेल्समध्ये एकदा रीड करा. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन वरती आपल्याला क्लिक करायचंय. जर तुम्ही पहिल्यांदा रजिस्टर जर करत असाल तर मग इथे जे आहे तर क्लिक हिअर वरती आपण टिक केल्याच्या नंतर, आणि ज्या लोकांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय पण पुढे फॉर्म भरलेला नसेल अशा लोकांसाठी जे आहे तर ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन असं इथं जे आहे तर ते एक ऑप्शन दिसेल आपल्याला. पण आपण रजिस्टर पहिल्यांदाच करतोय तर आपल्याला क्लिक हिअर वरती जे आहे तर ते टिक करावं लागेल. मग क्लिक हिअर वरती टिक केल्याच्या नंतर जे आहे तर आपल्या समोर ही अशी एक विंडोज होईल, ओपन होईल. यामध्ये जे आहेत तर आपल्याला काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत की कोणकोणत्या ब्राउझर्स मध्ये जे आहेत तर हे ओपन होते ते आपल्याला इथं सांगण्यात आलेले आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की इथे जे स्टार केलेले ठिकाणं असतील त्यावरती जे आहे तर आपल्याला याची माहिती भरणं ही अनिवार्य आहे. म्हणजे ती माहिती दिल्याशिवाय आपल्याला फॉर्म जो आहे आपला तर तो समोर जाणार नाही. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची की आपल्याला तिथे जे आहे जे स्टार केलेले ठिकाणं असतील तिथे आपली माहिती भरणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती ओके किंवा क्लोज केल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला अशी एक विंडो जी आहे तर ती ओपन होईल. इथं क्लोजचं ऑप्शन येईल, त्या क्लोजच्या तिथं तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तर अशी एक समोरची विंडोज तुमच्यावरती तुमच्या याच्यावरती जे आहे तर लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती इथं दिसेल. मग आता त्यांनी इथं आपल्याला माहिती देण्यात आलेली की तुमचा गोपनीयतेची सूचना इथं देण्यात आलेली. मग त्यानुसार जे आहे तर आपल्याला इथं सांगितलेलं आहे की व्यक्तिगत माहितीबद्दल जे आहे तर त्यांचे पर्पज काय, हा डेटा अधिकृतरित्या संपर्क साधण्यासाठी वापरला जाईल. म्हणजे कोणता डेटा कशासाठी वापरण्यात येईल, अर्जदाराचे नाव वगैरे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ कशासाठी वापरण्यात येईल हे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना एकदा ज्या आहेत तर त्या वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही समोर अडचण येणार नाही त्यासाठी. मग त्या सूचना वाचून झाल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला इथे ईमेल ID, त्यानंतर जेंडर वगैरे हे सगळं काही आपल्याला इथं विचारण्यात आलेलं असेल आणि त्यांनी सांगितलेलं पण आहे की इथं कशासाठी देण्यात येणार आहे ते. आता इथे आपण हे रीड झाल्याच्या नंतर आय ॲग्री किंवा मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला जे आहे तर टिक करावं लागेल. याच्यावरती टिक केल्याच्या नंतर फॉर्म समोर जाईल. समोर गेल्याच्या नंतर परत तुम्हाला असे जे आहेत तर इन्स्ट्रक्शन्स येतील. हे इन्स्ट्रक्शन एकदा रीड करून घ्या व्यवस्थितरित्या. हे इन्स्ट्रक्शन रीड झाल्याच्या नंतर जे आहेत तर परत एक अशी विंडोज इथं ओपन होईल तुम्हाला आणि इथं रजिस्टरसाठी जे आहे रजिस्टर आणि पासवर्डसाठी हे आपल्याकडून इन्फॉर्मेशन इथं घेत आहे. असं जे आहे तर इथं माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आता बघा इथे नेमकं काय काय करायचं आहे ते आपण जी काही माहिती इथे बघतोय तर आता याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय काय करायचं आहे. आता इथे जे आहेत तर कॅन्डिडेटचे नाव आपल्याला फिलअप करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण कॅन्डिडेटचं नाव फिलअप करतो ना मित्रांनो, तर त्यांनी इथं क्लिअरली सांगितलेलं आहे की जसं 10वीच्या याच्यावरती आहे तसं नाव टाकायचं आपलं. ज्याच्यावर जे 10वीचं आपलं बोर्ड सर्टिफिकेट आहे किंवा आपली मार्कशीट आहे त्याच्यावरती देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला नाव जे आहे तर त्या ठिकाणी तिथं फिलअप करायचंय. म्हणून बघ जसं 10वीच्या याच्यावरती असेल तसं. मग इथं कृपया कोणतेही अभिवादन न करता, म्हणजे की आपण लिहितो डॉक्टर, श्री, श्रीमती, सौ, प्राध्यापक वगैरे असं लावतो,
तर असं आपल्याला काही लावण्याची गरज नाही. जसं 10वी वरती दिलेलं आहे त्याच पद्धतीने 10वीच्या मार्कशीट वरती आपल्याला इथं फिलअप करावं लागेल. म्हणजे पहिले नाव, जर तुमचं आडनाव पहिल्यांदा असेल तर आडनाव, तुमचं नाव पहिले असेल तर नाव, त्यानंतर उमेदवाराचं मधलं नाव, त्यानंतर शेवटचं नाव, अशा पद्धती इथे आडनाव देण्यात आलेले. तर इथे आडनाव, आता इथे पहिले जे आहेत तर आपलं नाव टाकायचंय, त्याच्यानंतर उमेदवाराचे मधले नाव टाकायचंय, इथं उमेदवाराचे जे आहे तर आडनाव टाकायचंय अशा पद्धतीने. मग देन आता तुमच्या नावात बदल झालेला आहे का? जर आपल्या नावात बदल झालेला असेल, म्हणजे 10वी किंवा 12वीला 10वीला वेगळं नाव असेल आणि 12वीला असेल, म्हणजे आता कसं असते की काही लोकांच्या शेवटी राव वगैरे लावलेलं असते. ओके, आता एखाद्याचं नाव आहे संतोष समजा, तर त्याच्यावरती संतोष राव लावलेलं असते. म्हणजे काही लोक जे आहेत तर तसं ते लावतात नाव. मग असं जर असेल तर 10वीच्या याच्यावरती आहे पण 12वीच्या याच्यावरती नाहीये, मग अशा केसमध्ये आपण तिथं बदल केलेला आहे का ते सुद्धा आपल्याला जे आहे तर इथं टिक करायचंय. आणि तसं जर असेल तर तुम्ही ऍफिडेव्हिट करून घ्या तहसीलमध्ये जाऊन, जे आहे तर दोन्ही व्यक्ती एकच आहेत किंवा माझ्या नावामध्ये जे आहे तर इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली असं म्हणून जे आहेत तर आपल्याला ते तहसीलमध्ये करून देतात. मग इथे नावामध्ये बदल झालेला असेल तर त्याला यस म्हणा, किंवा जर नसेल झालेला तर त्याला नो म्हणा. मग इथे आपली डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती विचारण्यात येते. 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जी देण्यात आलेली ती डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आपल्याला. देन आपलं इथं एज दाखवण्यात येईल की आपल्याला 24/11/2023 पर्यंत किती वर्ष पूर्ण होतात किंवा किती महिने होतात, किती दिवस होतात, हे सगळी काही माहिती तिथे येईल. देन आपल्याला याच्या समोरच अशी कंटिन्यू विंडो चालू असेल. देन आपल्याला इथं आपलं जेंडर विचारतील, जेंडरच्या नंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा, तोच मोबाईल नंबर परत इथे टाकायचा कारण त्याला आपल्याला कन्फर्म करायचंय. मग तो कन्फर्म झाल्याच्या नंतर जे आहे अल्टरनेट मोबाईल नंबर जर आपल्याकडे असेल तर तो टाकायचा, नसेल तर ते काही कंपल्सरी नाहीये. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी परत एकदा कन्फर्म करून आपल्याला इथे घ्यायचा आहे की तो सेम आहे का, सेम ईमेल ऍड्रेस जो आहे तर दोन्हीकडे पण यूज करायचा आहे. त्यानंतर आपल्याला माध्यमिक शालांत परीक्षा आसन क्रमांक, जो आपला बैठक क्रमांक आहे, ज्यावेळेस आपण 10वी मध्ये होतो, 10वी मध्ये असता वेळेस जो आपला बैठक क्रमांक होता की आपल्याला काहीतरी KVD असं काहीतरी देण्यात आलेलं असेल त्याच्यावरती, तर त्या पद्धतीने जे आहे तर ते टिक करायचं, इथं जो आहे तर तो फिलअप करायचा. हा फिलअप झाल्याच्या नंतर आपण कोणत्या वर्षी 10वी पास झालेलो आहे हे आपल्याला तिथं टाकणं गरजेचं आहे. ओके, 10वी कोणत्या वर्षी दिलेली त्याच वर्षी आपण पास झालेलो असेल, पण जे पास झालेली डेट आहे आपली ती आपल्या याच्यावरती मार्कशीट वरती रिझल्टची डेट देण्यात आलेली असते. ती जी डेट आहे ती आपल्याला इथं टिक म्हणजे पुट करायची आहे, इथे टाकायची आहे. आता त्यानंतर जे आहे तर आपल्याला सेंटरचा प्रेफरन्स येईल. मग तुमच्या जिल्ह्यामध्ये जर सेंटर असेल तर तुम्ही तिथे टाका, किंवा तुम्हाला जवळच्या जिल्ह्यामध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार 3 प्रेफरन्स पसंती क्रम जे आहे तर देणं कंपल्सरी आहे. ते तिन्ही प्रेफरन्स तुम्हाला द्यावे लागतील. आता त्या 3 पैकी तुमचं सेंटर येईल का नाही येईल ते TCS IBPS ठरवेल, कारण की बऱ्याच ठिकाणी जे आहे तर ते सेंटर नंतर मग चेंज झाले. आता हे आपण इथं टाकलेले ते 3 पसंती क्रम दिलेत. त्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला इथं काही नोट देण्यात आलेले, टिप देण्यात आले, त्या वाचावे लागतील आणि त्या वाचून जे आहेत तर या चेकबॉक्स मध्ये तुम्हाला टिक करायचे, तरच तो फॉर्म जो आहे तर तो समोर जाणारा आहे. हे इथं माहिती रीड झाल्याच्या नंतर माहिती रीड करून घ्या तिथे की त्यांनी सांगितलेलं काय आहे. ही पसंती केवळ परीक्षा केंद्राच्या उद्देशाने आहे. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या पसंती अनुसार परीक्षा केंद्र न मिळाल्यास त्यांना प्रविष्ट केलेल्या पसंती अनुसार जवळचे उपलब्ध परीक्षा केंद्र प्रदान केलेले जाईल. परीक्षा केंद्र बदलाबाबत कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असं जे आहे तर त्यांचं म्हणणं आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे तर इथं आता जनरेट OTP येईल बघा. आता OTP जो आहे तर ते जनरेट करायचं आपल्याला, इथं ऑप्शन येईल की OTP जनरेट करा. मग OTP जनरेट केल्याच्या नंतर पुढची विंडोज कोणती येते ती बघा. आता तो OTP जनरेट करायचा. OTP जनरेट केल्याच्या नंतर आपल्याकडे जे आहे तर ही अशी विंडोज येईल. ही विंडोज आल्याच्या नंतर आपल्याला इथं कॅप्चर कोड टाकायचा, त्याला सबमिट करायचंय. त्याला सबमिट केल्याच्या नंतर जे आहे तर तुम्हाला जे तुम्ही अगोदर मोबाईल नंबर टाकलेला आहे किंवा ईमेल ऍड्रेस टाकलेला आहे त्यावरती जो आहे तर तो पासवर्ड येईल. तो पासवर्ड आल्याच्या नंतर शक्यतो तो मोबाईल नंबर वरती येतो, आणि जर नसेलच आलेला मोबाईल नंबर वरती तर तुम्ही ईमेल वरती चेक करून घ्या. ओके, तिथे पण आलेला असेल. मग आता याला काय करायचं, क्लोज करायचं. हे क्लोज झाल्याच्या नंतर इथे जो काही OTP आलेला असेल तो आपल्याला टिक करायचा, इथं पुट करायचा. आणि देन जे आहे तर इथं व्हॅलिड आपल्याला सत्यता जी आहे तर ती पडताळून बघायची की तो बरोबर आहे का नाही. आणि जर तुम्हाला OTP आलेला नसेल तर त्याला रिसेंड म्हणा, पुन्हा पाठवा म्हणा, ते पुन्हा पाठवण्यात येईल. मग तो जो काही आलेला OTP असेल तो तिथे टाका.
आणि त्याला व्हेरीफाय करा. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर जे आहे ओटीपी हॅज बीन व्हॅलिड सक्सेसफुली असं येईल आपल्याकडे. आणि मग इथं क्लोज करून जो आहे तर समोरची माहिती आपल्याला तिथे भरता येईल. मग आता इथं डिक्लेरेशन येईल. याच्या नंतर डिक्लेरेशन आल्याच्या नंतर जे आहे तर आय ऍग्री म्हणा त्याला, कारण हे एकदा रीड करून घ्या तुम्ही. आणि रीड केल्याच्या नंतर जे आहे तर मी त्या सहमत आहे, जी वरती माहिती वगैरे जी भरलेली आहे आपण, तर ही काय आहे आपल्याकडं सहमत आहे. मग हे सहमत म्हटल्याच्या नंतर जे आहे तर परत एक खाली कॅप्चर कोड येईल. हा कॅप्चर कोड आपल्याला इथं फिलअप करायचा आहे. त्यानंतर रिव्हेरीफाय करायचा. तो रिव्हेरीफाय झाल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला पुन्हा आपण जी काही माहिती भरलेली होती तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्या समोर येईल. आणि आता ते चेक करायला लावतील इन्फॉर्मेशन की ही बरोबर आहे का चुकीची आहे. मग आपल्याला कॅन्डिडेटचे जे आहेत तर पहिले नाव, उमेदवाराच्या मधले नाव, आडनाव, जन्मतारीख, त्याच्यानंतर जेंडर, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेचा आसन क्रमांक, 10वी उत्तीर्ण होण्याचे जे काही वर्ष आहे हे आपण बरोबर टाकलेले आहे का. मग हे बरोबर जर असेल तर आपल्याला इथं टिक करायचं. आणि जर समजा काही करेक्शन असेल तर तिथे येते की इथं करेक्शन करा म्हणून. मग मग आपण तिथं करेक्शन करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला 10वीचं कोणत्या वर्षी पास झालेलो आपण ते सुद्धा आहे. त्यानंतर परीक्षेचे प्रेफरन्स आपण सेंटरचे कसे देण्यात आलेले ती सुद्धा इथं असेल. जर याला तुम्ही ह्या अशा पद्धतीने टिक करावं लागेल. ओके, जर काही बदल असेल तर तुम्ही तिथं करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला येईल की जी काही तुम्ही माहिती इथं भरलेली आहे ती व्हॅलिड आहे किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे जर करायचे असेल तर करू शकता. जर इथं व्हॅलिड असेल तर त्याच्यावरती काय करा, ओके करा. आता ओके केल्याच्या नंतर काय होईल की तुम्हाला हे अशी एक विंडोज येईल. त्याच्यावरती तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर येईल. हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे लिहून ठेवणं खूप आवश्यक आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तर तो लिहून ठेवा. त्यानंतर इथं जे आहे तर हे फ्युचरसाठी यूज करण्यात येईल असं सुद्धा आपल्याला सांगण्यात येईल. त्यानंतर आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, लॉग इन आयडी आहे किंवा पासवर्ड आहे तर तो SMS व ईमेलद्वारे तर आपल्याला मिळणारच आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यावरती जे आहे ओके वरती क्लिक केल्याच्या नंतर परत ही अशी एक विंडोज जी आहे तर ती तुम्हाला ओपन होईल. इथे ऍप्लिकंट डिटेल्स येईल. आता आपल्याला इथं परत जी आहे तर ती जी आपण अगोदर फिलअप केलेली माहिती ती आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे होणार नाहीत. ओके, मग याच्यात जर चेंजेस जर होणार नसतील तर इथे ऍप्लिकेशनचं स्टेटस, अर्जाची स्थिती काय आहे, अर्जाचा अनुक्रमांक काय आहे, उमेदवाराचे पूर्ण नाव काय, हे तुम्हाला इथं दिसेल. हे दिसल्याच्या नंतर पुढच्या काही डिटेल जे आहेत तर आता इथं पोस्ट सिलेक्शनचं येईल तुम्हाला की इथं पोस्ट सिलेक्ट करायचं. मग आता पोस्ट सिलेक्ट करता वेळेस तुम्हाला क्रिएट हिअर टू अप्लाय फॉर द पोस्ट, म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचंय त्यासाठी तुम्हाला इथं टिक करायचंय. आणि जर समजा तुम्हाला ते नसेल करायचं तर तुम्ही तिथं रिफ्रेश करू शकता. ओके, जर तुम्हाला परत जर बघायचं मग त्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तर तुम्हाला अशी एक परत एक विंडोज ओपन होईल. त्यानंतर अप्लाय पोस्ट पदाची निवड करा. मग तुम्हाला आता कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं आहे ना तर तुम्ही इथे तुम्हाला सगळे काही जे आहेत तर ते ऑप्शन अशा पद्धतीने दिसतील मित्रांनो. हे असे ऑप्शन्स दिसतील तुम्हाला. मग तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं ते तुम्ही टिक करा. आता मी जे काही म्हटलेलं होतो ना मगाशी की तुम्ही जे आहे तर इथे 3 पदासाठी एकाच याच्यामधून अप्लाय करू शकता. म्हणजे की इथं दप्तर कारकून असेल, मोजणीदार असेल व कालवा निरीक्षक असेल, या तिघांसाठी जो आहे तो एकच कॉमन फॉर्म आहे. ओके, म्हणजे मी अगोदर हा फॉर्म भरला, नंतरच जो आहे तर हा व्हिडिओ बनवतोय की अगोदर सगळी प्रोसिजर वगैरे जे आहे तर ती करून बघितलेली, स्वतः फॉर्म भरलाय आणि त्याच्यानंतर मग ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे तर ती मी इथे तुम्हाला देतोय. मग यासाठी जर तुम्ही अप्लाय जर केलेला असेल तर बघा आता इथं जे आहे तर तुम्ही या 3 पोस्टसाठी सिलेक्ट केल्याच्या नंतर पोस्ट कोड येतो. इथं 10 नंबरचा पोस्ट कोड येतो. जर तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करत असाल, आता तुम्ही जी पोस्ट निवडली ना त्या पोस्टचा क्रमांक येतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी जे काय समजा भरत होतो, फॉर्म भरून बघत होतो तर त्यावेळेस काय झालेलं होतं की इथे 10 नंबरची पोस्ट साठी मी टिक केलेलं होतं तर त्या पद्धतीने 10 नंबर येत होता. 1 ला जर केलं तर 1 येतो. म्हणजे तुम्ही ज्यासाठी पात्र असाल त्या पद्धतीने तुमचा क्रमांक येईल. मग तुम्हाला जे आहे तर आता हे परिमंडळ सिलेक्ट करण्यासाठी येतील बरं का. त्याच्यानंतर मग हे परिमंडळ तुम्हाला सिलेक्ट करायचं की कोणत्या परिमंडळामधून तुम्ही अप्लाय करणार आहे. अमरावती आहे का, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, कोणतं परिमंडळ आहे तुम्ही त्यामधून जे आहे तर अप्लाय करू इच्छिता. मग त्याच्यासाठी आता पुढे जे आहे तर अजून आपल्याला ही अशा टाईपची जी आहे तर इन्फॉर्मेशन येईल. मग ही इन्फॉर्मेशन आल्याच्या नंतर आपण हे परिमंडळ निवडल्याच्या नंतर कॅन्डिडेटचे पर्सनल डिटेल्स, उमेदवाराची व्यक्तिगत माहिती जी आहे तर इथं ओपन होईल परत. मग आपल्याला इथे काय करायचं की ती अगोदरची माहिती तर आपल्याला दिसेलच, पण आता याच्या व्यतिरिक्त काय तर वैवाहिक तपशील आपल्याला इथं टिक करायचं आहे. मग वैवाहिक तपशील आपला काय आहे
तू मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, का आहे, ते सगळं काही तिथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपल्याकडे आहे किंवा नाहीये, म्हणजे जर अपत्य असेल तर यस करायचं, जर नसेल तर त्याला नो करायचं. मग इथं लहान कुटुंबाचं जे आहे तर प्रमाणपत्र आपल्याकडे आहे का, तर त्याला यस टिक करा. किंवा जर नसेल तुम्हाला चिल्ड्रन एखादं, तर तुम्ही त्याला नो करा. मुलासाठी पात्र आहात का असं ते विचारतील. जर लग्न झालेलं नसेल तर इथं ते विचारणारच नाही, जर झालेलं असेल तर तिथे विचारते. त्यानंतर फादर नेम, इथे वडिलाचे नाव आपल्याला टाकायचे आणि आईचे नाव टाकणे हे कंपल्सरी, जरी समजा तुम्ही वडिलाचे नाव टाकलेलं नसेल तर, कारण 10वीच्या याच्यावरती आपल्या वडिलांचं नाव जे आहे तर तिथे येते. त्याचबरोबर आईचं नाव सुद्धा असते, तर इथे आईचं नाव जसं 10वीच्या याच्यावरती देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला तिथं टिक करायचंय. ओके, म्हणजे की तिथं पुट करायचं. त्याच्यानंतर जे आहे आपल्याला राष्ट्रीयत्व विचारण्यात येईल, इंडियन आहे का अदर, आपण इंडियनच आहे. त्यानंतर जे आहे तर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर ते विचारण्यात येईल, तर यस करायचं त्याला. त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला किंवा आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग जे आहेत तर हे आपल्याकडे आहेत का, जर असेल तर ते कोणी इश्यू केलेले तर इथं ते आपल्याला टिक करावं लागेल, म्हणजे तिथं पुट करायचे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेला ते सर्टिफिकेट काढलेले, तिथं डोमेसाईल सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर आहे सर्वांकडे, कारण तुम्ही जर अप्लाय करताय तर त्याच्यावरती डेट टाका. इथे इश्यू करण्याची जी डेट आहे ती तिथं देण्यात आलेली असते, ती आपल्याला तिथं टिक करायची. त्यानंतर इथं जे जर समजा तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट जर टाकत असाल तर सब डिव्हिजनल ऑफिसर जे आहे तर ते आपल्याला देत असतात डोमेसाईल सर्टिफिकेट, तर ते इथं पुट करायचं की सब डिव्हिजनल ऑफिसर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून येता त्या जिल्ह्यामधून जे आहे तर तिथे टिक करणं गरजेचं आहे. म्हणजे की तुम्ही अहमदनगर मधून येत असाल तर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर, तिथून जे आहे तर तिथं बघायचं. मग इथं काय असते तर अधिवास प्रमाणपत्राचा क्रमांक असतो, आपल्याला त्याच्यावरती एक क्रमांक देण्यात येतो, तर तो क्रमांक तिथे जो आहे तर पुट करायचा आहे आपल्याला. मग तो क्रमांक पुट केल्याच्या नंतर जे आहे तर परत आपल्याला ही अशी एक विंडो जी आहे तर समोर दिसेल. विंडोज म्हटल्यापेक्षा पुढे माहिती दिसेल अजून. ओके, की कॅन्डिडेट कॅटेगरीची जी आहे, अर्जदाराची जात प्रवर्ग माहिती आपल्याला जे आहे तर इथं रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी जे आहे, आरक्षण प्रवर्ग जो आहे तर इथे आपल्याला बघायचं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्या कॅटेगरीला आपल्याला सिलेक्ट करायचं. आता कॅटेगरी सिलेक्ट करता वेळेस मित्रांनो व्यवस्थितरित्या करा. याचं रिझन असं आहे की जात प्रमाणपत्र निर्गम करणाऱ्या कार्यालयाचे नाव, जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला कोणत्या ऑफिसमधून जे आहे तर हे जात प्रमाणपत्र मिळाले ते तिथं तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर जात प्रमाणपत्र निर्गम करण्याची तारीख इथं टाकावी लागेल. त्यानंतर जात प्रमाणपत्राचा क्रमांक इथं तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर त्याची व्हॅलिडिटी केलेली का, कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता तारीख, ते पण इथं तुम्हाला टाकावं लागेल. जर व्हॅलिडिटी केलेली नसेल तर ते टाकण्याची गरज नाही, कारण ती काही कंपल्सरी नाही, पण वरच्या 3 ते 4 इन्फॉर्मेशन कंपल्सरी आहेत. त्याच्यानंतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की ते अशा आरक्षणासाठी पात्र आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या दाव्याचा समर्थनार्थ सक्षम प्राधिकरणाने विहित नमुन्यात जारी केलेली योग्य ते प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. तर हे एक जे आहेत तर आपल्याला तिथे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले, त्याच्यावरती आपल्याला काही टिक वगैरे कुठं करण्याची गरज नाही, पण त्यांनी सांगितलेले आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट आयडेंटिटी प्रूफ म्हणजे की उमेदवाराचे ओळख तपशील आपल्याला इथं जे आहेत तर ते देण्यात आलेले. आता इथे थोडंसं जे आहे तर बरेच लोक कन्फ्यूज होऊ शकतात, कारण की इथे खूप मोठी इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यात आलेली आहे. तर आता बघा, किमान एक ओळखपत्र पुरावा अनिवार्य आहे. याच्यामधला एक जरी दिलेला असेल आपण तरी पण चालते, पण तुमच्याकडे जे काही आयडेंटिटी प्रूफ असतील तुम्ही ते इथं फिलअप करू शकता, कारण त्यांनी तसे ऑप्शन आपल्याला इथं देण्यात आलेले. हे ओळखपत्र ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ भरतीच्या सर्व टप्प्यावर आवश्यक असेल. म्हणजे भरतीच्या सर्व टप्प्यावर म्हणजे ज्यावेळेस आता तुम्ही इथं तो पुरावा म्हणून जर टाकत असाल तर तुम्हाला तेच जे तुमच्याकडे आहे तेच टाका, जर नसेल तर टाकू नका. आधार कार्ड असेल तर आधार कार्ड टाका, त्यांनी जे काही इथं देण्यात आलेले त्या पद्धतीने. त्यांनी पॅन कार्ड म्हटलेले, मग पॅन कार्ड जर आपल्याकडे जर असेल तरच टिक करा, नसेल तर टिक करू नका. ओके, किंवा मग तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर यस करा, नसेल तर नो करा. उगीच आपल्याकडे नाही आणि आपण तिथं टिक करतोय तर ही इन्फॉर्मेशन भरावी लागेल, आणि जर तुम्ही चुकीची जर भरली तर तुम्हाला ते तिथं एक्झामच्या वेळेस दाखवावं लागेल. वेगवेगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ते जे आहे तर तिथं दाखवावं लागणार आहे. म्हणून मग जे आहे तेच टिक करा जे सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. मग इथं पॅन कार्ड टाका, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन जर असेल तर ड्रायव्हिंग लायसनची माहिती टाका. ओके, पॅन कार्डचं आपल्याला जे आहे तर तिथे माहिती देण्यात आलेली. त्याचबरोबर अजून पुढे आपल्याला विचारता येईल की वोटर आयडी आहे का, जर असेल तर त्याला
यस करा आणि मग पुढची इन्फॉर्मेशन आपण तिथे फिलअप करू शकता. पण एकच इन्फॉर्मेशन द्यायचे, डू यू हॅव पासपोर्ट, आपल्याकडे पासपोर्ट आहे का. ओके, जर पासपोर्ट म्हणजे काय, जो विदेशात जाण्यासाठी लागतो आपल्याला, जो इंडियन गव्हर्नमेंट कडून आपल्याला देण्यात येतो, की दुसऱ्या कंट्रीमध्ये जर जायचं असेल तर त्याला आपण पासपोर्ट म्हणतो. तर तो जो पासपोर्ट आहे जर असेल तुमच्याकडे तर टाकायचा, नसेल तर याला काय म्हणायचं, नो म्हणायचं. ओके, म्हणून मग याला लक्षात घ्या. तिथे आता आपलं सगळ्यांचं बँक अकाउंट असेल, नसेल तर तिथे नो करा. इथं आपल्याला जे आहे तर आपले डिटेल्स फिलअप करायचे आहे अकाउंटच्या. त्याच्यानंतर तुम्ही अकाउंटच्या डिटेल्स झाल्याच्या नंतर माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वइच्छेने माझ्या ओळखीचा पुरावा सादर करीत आहे असं क्लिअरली येते. आणि असं आल्याच्या नंतर मग आपल्याला या बॉक्समध्ये टिक करायचंय. त्या बॉक्समध्ये, चेक बॉक्समध्ये टिक केल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला सेव्ह येते. मग सेव्ह आल्याच्या नंतर परत एकदा सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर आपण जी काही इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती सेव्ह होते आणि पुढच्या विंडोज वरती आपण येतो. मग पुढच्या विंडोज वरती आल्याच्या नंतर आपली पर्सनल डिटेल्स आपण भरलेली आहे, त्याच्यामुळे तिथे ग्रीन येते. जर ओके असेल तर, नसेल तर तो फॉर्म समोरच जात नाही. मग इथं ऍडिशनल डिटेल्स येतात आपल्याकडे. ऍडिशनल डिटेल्स आपल्याला इथं अशा पद्धतीने अवेलेबल होतात. मग ते आपल्याला इथं भरायचंय. आता इथं ऍडिशनल डिटेल्स काय येतात, आपण जर समजा आपण जिथून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितो त्या पद्धतीने आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, की इथं त्यांनी विचारले की सन किंवा डॉटर, तुम्ही जे काही फार्मर आहेत तर ज्यांनी सुसाईड केलेले त्यांचे सन किंवा डॉटर आहेत का याच्याबद्दल विचारलं. जर असाल तर तिथे यस करायचं, नसाल तर नो करायचं. आता जर समजा, आता कसं असते मित्रांनो की काही ठिकाणी जे आहे तर सर्टिफिकेट देण्यात आलेलं नसते त्यांना, की यांनी हे जे आहेत तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी यांना जे आहेत तर सर्टिफिकेट देण्यात येत नाही कधी कधी. मग जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्याचं तरच टिक करा, नसेल तर नका करू. ओके, देन काय आहे तर तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, जर असाल तर यस करा, नसाल तर नो करा. प्रकल्पग्रस्त तपशील म्हणजे आपण प्रकल्पग्रस्त आहात का, जर असाल तर यस, नसाल तर नो करायचं तिथे. देन आपल्याला प्रकल्पग्रस्त तपशिलाबद्दल विचारलं होतं. भूकंपग्रस्त जर असाल तर यस, नसाल तर नो. त्यानंतर अंशकालीन कर्मचाऱ्याचा तपशील असेल तर यस, नसेल तर नो. ती कंपल्सरी माहिती बरं का अगोदरची भरणं. आणि ही पण माजी सैनिकामधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल, माजी सैनिक असाल तर तिथे यस करायचंय. त्यानंतर जे आहे तर तुम्ही दिव्यांग माजी सैनिक किंवा शहीद माजी सैनिक सेवेच्या कालावधीत जखमी किंवा शहीद यांचे वार्ड आहात का, असं जर केलेलं असेल, तिथं जर असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट तर यस नो करा. सर्टिफिकेट नसेल तर नोच करायचंय, जर असेल तर यस करायचंय. ओके, म्हणजे सर्टिफिकेट आपल्याला माहिती आहे आपण इंज्युअर्ड होतो किंवा काय जे होतो ते, किंवा आपल्याकडे उगीच भूकंपग्रस्त आपला एरिया येतो पण आपल्याकडे सर्टिफिकेटच नाहीये. मग सर्टिफिकेट जर नसेल तर मग तुम्ही तिथं जरी गव्हर्नमेंटला आहे तो येतोय पण तिथं यस केलं आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर उद्याच्याला प्रॉब्लेम होणार आहेत. त्यामुळं आता जे आहे तर व्यवस्थित फॉर्म भरता वेळेस लक्ष द्या. त्यानंतर प्रचलित शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का, इथं खेळाडूसाठी जे आहे तर देण्यात आलेले. जर तुम्ही इथे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर यस करा, नसेल तर नो. आणि तुम्ही इथं यस जर केलेलं असेल तर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन विचारण्यात येते. कशा कोणत्या याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होता, काय होता, तुम्ही विनर आहे का, पार्टिसिपंट आहे का, कसं आहे, हे सगळे डिटेल्स विचारण्यात येते. त्याच्यामुळं तुम्ही तिथं यस केलं की तुम्हाला पुढची माहिती दिसेल. त्यानंतर बेंचमार्क, अपंगत्व तपशील असलेली व्यक्ती, जर समजा आपण अपंगत्वाचा तपशील जर असेल 40% वरती, किमान कमीत कमी इथं 40% पाहिजे, त्याच्यावरती जर असेल तर इथे यस करा. नंतर मग तुमच्या डिटेल्स येतील, सर्टिफिकेटचा नंबर वगैरे हे ते आपल्याला सगळं विचारण्यात येईल. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का, जर इथे केलेलं असेल तर यस. अनाथ तपशील, जर अनाथ व्यक्ती अप्लाय जर करत असेल तर त्याला यस नो त्या पद्धतीने तुम्हाला करायचं. इतर तपशील इथं आपल्याला देण्यात आलेले. तुमच्या विरुद्ध कधीही, आता ही गोष्ट सगळ्यात महत्वाची बरं का, की इथं जे आहेत तर अगोदरच ते आपल्याला डिटेल्स विचारून घेत आहेत की तुमच्या अगेन्स्ट एखादी केस वगैरे कुठं झालेली आहे का काय, तर त्याबद्दल हे विचारत आहेत. आता बघा की इतर तपशिलांमध्ये ही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. तुमच्या विरुद्ध कधीही FIR किंवा फौजदारी खटले नोंदवला गेला आहे का. जर एखाद्या वेळेस कुठे काही भानगडी वगैरे होतात मग त्यामध्ये आपलं नाव जे आहे तर ते इन्व्हॉल्व करण्यात येते. मग त्यामध्ये आपल्या विरुद्ध FIR झालेला आहे का, जर असेल तर मित्रांनो यस करा. इन्फॉर्मेशन लपवू नका. जर तुम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर तिथं होणार काही नाहीये
की तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते असणार आहे, तुम्ही ते त्यांच्याकडे सबमिट करू शकता की त्यांची कशी प्रोसिजर आहे काय. आणि जर नसेल इथे तर नो करायचंय, कारण की जशी इन्फॉर्मेशन तुम्ही डिटेल्स मध्ये द्या, उगीच चुकीची देऊन नंतर मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको. मग आता इथे बघा पुढे विचारलेले, कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे का आणि कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले किंवा निर्दोष ठरवले आहे. आता जर समजा इथं कोर्टाने दोषी ठरवले का निर्दोष ठरवले ते आपल्याला तिथं बघावं लागेल. मग त्या पद्धतीने जसे इन्फॉर्मेशन असेल तुम्ही तिथं तसे टिक करू शकता. सामान्यतः फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही वंदपत्र लिहून द्यावे लागले आहे का. ओके, म्हणजे इथं त्या पद्धतीने तुम्हाला बघावं लागेल. तुमच्यावर कधीही शाळा महाविद्यालय विद्यापीठांकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोपाबाबतीत कारवाई करण्यात आलेली आहे का. आता जे मागे रॅगिंगचे प्रकरण चालायचे त्याच्या अंतर्गत जर काही जर गुन्हा वगैरे जर नोंद जर झालेला असेल तर तो त्यांनी आता इथं विचारलेला आहे की बाबा कुठं काही नोंद वगैरे आहे का, म्हणजे त्या अंतर्गत काही झालेलं आहे का. जर असेल तर यस, नसेल तर नो, अशा पद्धतीने आपल्याला तिथे भरायचे. भारतातील कोणत्याही न्यायालयांमध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे का, तर त्या पद्धतीने बघा तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का, असं जर असेल तर त्याच्यावरती टिक करायचंय. त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग आपल्याला जो काही ऍड्रेस आहे, तर आता ऍड्रेस बद्दल विचारलंय की एक करस्पॉन्डिंग म्हणजे जो की आत्ताच सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथल्या ऍड्रेस बरोबर जे आहे तर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर तो ऍड्रेस टाकू शकता, किंवा तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस म्हणजे जो आहे पत्र व्यवहाराचा पत्ता हे दोन्ही पण एकच ठेवू शकता, त्याच्यात काय अडचण नाहीये. यामध्ये बघा आता तुमचं जो काही डिटेल्स असेल तर तो भरायचा आहे. तुम्हाला इथं सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती टाकायची. पहिल्या याच्यामध्ये आपल्या गावाचं नाव, जो काही एरिया वगैरे असेल तो भरायचा, आपली कंट्री इंडिया, त्यानंतर आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करतो महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट आपलं सिलेक्ट करायचं जिथून येत असेल आणि इथे समोर पिन कोड टाकायचा. त्याच्यानंतर त्यांनी इथं विचारलं तुमचे दोन्ही ऍड्रेस सेम आहेत का, जर सेम असतील तर यस करायचं. यस केल्याच्या नंतर तुम्हाला ही समोरची जी इन्फॉर्मेशन आहे ते ऑटोमॅटिकली फिलअप झालेली दिसेल. जर नसेल तर तिथं काय करायचं, नो करायचं मित्रांनो. ओके, नो केल्याच्या नंतर ही परत तुम्हाला माहिती जी आहे तर फिलअप करावी लागेल खालची. आता त्याच्यानंतर इथं काही आपल्याला जे आहेत तर क्वालिफिकेशन पात्रता तपशील इथं देण्यात आलेला आहे. तर यांनी इथं काही माहिती दिलेली ती बघा की ग्रेड आपल्याला जे काही ग्रेड मिळतात त्यानुसार सीजीपीएच्या बाबतीत गुणांच्या टक्केवारीत रूपांतर संबंधित बोर्ड विद्यापीठ संस्थेने प्रमाणित केलेल्या प्रक्रियेवर आधारित असेल. सीजीपीए समतुल्य गुणांमध्ये रूपांतरित करण्याची कोणतीही योजना नसल्याची पुष्टी कोणत्याही मंडळाने विद्यापीठाने संस्थेने केल्यास उमेदवाराच्या सीजीपीए चा जास्तीत जास्त संभाव्य सीजीपीएने भागून आणि निकालाचा 100% गुणाकार करून समतुल्याच्या स्थापित केले जाईल. आता यांनी इथं सांगितलेलं आहे की बाबा तुमचं कसं कन्सिडरिंग होणार आहे तो जो काही सीजीपीए आहे तो, कारण की त्यांना पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचंय. त्यासाठी जे आहे पर्सेंटेज मध्ये आपल्याकडे असेल इन्फॉर्मेशन तर तुम्ही पर्सेंटेज मध्ये जी आहे तर तिथं फिलअप करा, किंवा सीजीपीआयचं पण तिथं ऑप्शन जे आहे तर त्यांनी आपल्याला तिथे देण्यात आलेले ते कन्वर्जन करून पण तिथे जे आहेत तर ते सांगणार आहेत आपल्याला. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का, आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करतो तर त्याला यस करायचं. 10वी किंवा 12वीला आपल्याला मराठी असेल तर तिथं यस करा. जर नसेल तर मग तिथं नो करायचं का, पण मराठी लिहिता वाचता जर येत असेल तर यस त्या ठिकाणी करायचंय. ओके, त्यानंतर मॅट्रिक तपशील. आता इथं तुम्ही म्हणत असाल की बाबा तुम्ही इथं कसं काय म्हणता महाराष्ट्रामध्ये राहतात म्हणजे सगळ्यांना मराठी येते, तसं नाही मित्रांनो. तो जर सीबीएसई बोर्डचा कॅन्डिडेट जर असेल तर काही शाळांमध्ये स्कूलमध्ये जे आहेत तर तिथं मराठी लँग्वेज हा सब्जेक्ट नसतो. ओके, त्याच्यामुळे मग मी त्या पद्धतीने तिथे सांगितलेलं आहे. मग इथं 10वी तपशील, 10वीचा जो आहे तर तो आपल्याला तपशील इथं डिटेल्स मध्ये भरायचा आहे. आपलं बोर्ड कोणतं होतं, आपल्याला मार्क किती होते, कोणत्या वर्षी पास झालो, काय सगळं की ते आपलं पर्सेंटेज किती होतं ते. त्याच्यानंतर 12वीचं भरायचं. 10वीचं कंपल्सरी दिलेलं आहे, 12वीचं कंपल्सरी नाही, हे 10चं कंपल्सरी आपल्याला भरणं. 12चं नाही भरलं तरी पण चालेल पण भरा. त्याचं रिझन असं आहे की नंतर मग आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमाचं जे आहे तर टिक करा, कोणतं डिप्लोमा झालेला आहे काय त्या पद्धतीने. जर नसेल झालेला तर ते काही भरण्याची गरज नाही. ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स भरणं आवश्यक आहेत की कशामधून आपलं ग्रॅज्युएशन झालेले, कोणती स्ट्रीम आहे. स्ट्रीम इथं आपण टिक केल्याच्या नंतर एनी ग्रॅज्युएट येते, कारण ते जे पद आहेत ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय ते जर पद जर एनी ग्रॅज्युएटच्या बेसवरती असेल तर तिथं फक्त एनी ग्रॅज्युएट येते. बाकी ते पुढच्या डिटेल्स वगैरे आपल्याला जे आहे तर ते नंतर विचारतात एज्युकेशनलच्या याच्यामध्ये. ओके, मग आता इथे आपल्याला टिक करायचं.
त्यानंतर इन्स्टिट्यूट कोणती आहे, कधी तुम्ही पासआउट झाले, काय पर्सेंटेज किती आहे, कितीपैकी तुम्हाला मार्क ऑप्टेन होते, काय हे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तिथं टिक करा, माहिती भरायची नसेल झालेलं तर काही भरण्याची गरज तुम्हाला नाहीये. त्यानंतर ट्रेनिंग सेंटर, त्यानंतर ITIचं डिटेल्स, जर तुमचा ITI वगैरे झालेला असेल तर तुम्ही तिथे डिटेल्स भरू शकता. प्रमाणपत्र तपशील, आता इथं त्यांनी दिलेलं आहे की तुमचं 30-40 टायपिंग झालेलं आहे का, जर झालेलं असेल तर यस करायचं, आता झालेलं नसेल तर नो, कारण तुमचा फॉर्मच भरला जाणार नाही जर नो जर केलेलं असेल. 30-40 टायपिंग वरती तुम्हाला तिथं यस करावं लागेल. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर इथे भरायचं आहे. त्यानंतर ऍड न्यू रो, म्हणजे तुम्हाला जर अजून काही ऍड जर करायचं असेल तर तुम्ही तिथे करू शकता. जर तुम्हाला काही लास्ट डिलीट करायचं असेल तर तुम्ही ते इथून करू शकता. टोटल एक्सपिरियन्स किती ते काउंट करून तुम्हाला तिथे सांगते. त्याच्यानंतर इथे सेव्ह येईल, सेव्ह वरती टिक करा आणि सेव्ह नेक्स्ट करा. जर तुम्हाला बॅक जायचं असेल तर बॅक वरती करा. देन मग पुढची विंडो जी आहे तर ती ओपन होईल. आता ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे तर डॉक्युमेंटच्या डिटेल्स इथं सगळ्या काही PDF स्वरूपात जे आहेत तर इथं अपलोड करायच्या आहेत. अपलोड करता वेळेस त्यांनी सांगितलं आपण नजदीकच्या काळातील पासपोर्ट आकाराच्या फोटोची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. ओके, म्हणजे की इथं जे आहे तर आपल्याला फोटो आपला जो असेल तर तो अपलोड करायचा आहे. आता अपलोड करता वेळेस फोटो जो आहे तर आपल्याकडे JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असतो, तो पण तुम्ही तिथं करू शकता. जर होत नसेल तर मग त्याला PDF मध्ये करून जो आहे तर तुम्ही तिथं हे करा, पण तसा JPG किंवा PNG मध्ये जो आहे तर तो आपल्याला तिथे द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली सिग्नेचर इथं स्कॅन करणं आवश्यक आहे, ती आपल्याला इथं अपलोड करायची. तुम्ही व्यवस्थितरित्या मोबाईलवरती जो आहे तर तो फोटो काढून तिथे हे पण करू शकता. त्याच्यानंतर जे आहे तर आपले स्कॅन केलेले 10वीचे प्रमाणपत्र अपलोड करा. आपल्याला इथं जे आहे तर प्रमाणपत्र अपलोड करायचे. भरपूर ऍप्स आहेत की ज्याच्यामधून तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट आहेत तर ते तुम्ही स्कॅन करू शकता आणि ते इथं फिलअप करू शकता तुम्ही. ओके, आपले स्कॅन केलेले 12वीचे प्रमाणपत्र पण इथं टाकणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे म्हटलं होतं की ती इन्फॉर्मेशन भरा. त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र पण टाकणं आवश्यक आहे. आता बरेच लोक म्हणतील की इथे काय काय टाकायचं, हा हे सगळ्यात महत्वाचं आहे आता की इथे नेमकं आम्ही काय अपलोड करावं. ते दोन्ही पण करा, मार्कशीट पण करा आणि बोर्ड सर्टिफिकेट पण करा मित्रांनो. याचं रिझन असं सांगतो की तुम्ही मार्कशीट वरती आपण कधी पास आउट झालो ते असते आणि बोर्ड सर्टिफिकेट वरती जे आहे तर आपली डेट ऑफ बर्थ असते. त्यामुळं दोघांना स्कॅन करा, मर्ज करा आणि PDF बनवून इथं अपलोड करा. ओके, असं माझं सजेशन असेल. देन तुम्हाला ज्या पद्धतीने अपलोड करायचं किंवा जो व्यक्ती तुम्हाला ज्या पद्धतीने सजेस्ट करेल तुम्ही त्या पद्धतीने ते टिक करू शकता. बट माझं सजेशन ते असेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी जे आहे तर आपल्याला नंतर मग काही प्रॉब्लेम येत नाही, असं मी सजेस्ट करेन की बाबा की तुम्ही ते दोन्ही मर्ज करून PDF करून मग अपलोड करा. म्हणजे ते बघायला पण एकदम त्यांना सोपं इझी जाते आणि अपलोड होता वेळेस पण आपल्याला व्यवस्थित आहे. त्यांनी आता स्कॅनिंगचे जे आहेत तर काही जे आहेत तर साईज ठरवून देण्यात आलेली, इतक्या केबीच्या मध्ये पाहिजे, तितक्या केबीच्या मध्ये पाहिजे, तर ते तुम्हाला तसं ते बनवावं लागेल. मग त्याच्यानंतर जे आहेत तर आपले स्कॅन केलेले 12वीचे, ग्रॅज्युएशनचे, त्यानंतर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमाचे इथं काही कंपल्सरी नाहीये, पण हे बाकीचे कंपल्सरी आहेत जे स्टार केलेले आहेत ते. तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहेत तर त्याचं काही झालेलं असेल तर ते अपलोड करा, नसेल झालेलं तर नका करू. त्यानंतर आपले राज्य अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र आणि तिथं आपल्याला टिक करणं गरजेचं आहे. तुमचा अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र इथं टिक करणं गरजेचे आहेत. ओके, या गोष्टी लक्षात घ्या. हे बारीक सारीक आहेत पण मग इथं आपल्याला काही प्रॉब्लेम यायला नको. आता आपण जे काही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण आपल्याला इथं अपलोड करावं लागेल. आताच अपलोड करून ठेवा की जेणेकरून नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम राहत नाही. त्याच्यानंतर जे आहे अपलोड युअर सर्टिफिकेट टायपिंग. आता टायपिंगचं जे काही आपलं सर्टिफिकेट आहे तर ते आपल्याला इथं अपलोड करायचंय. आता इथे कोणतं सांगण्यात आलंय 30 आणि 40 हे दोन्ही पण सांगण्यात आले. मग तुम्ही म्हणसाल आता कसं करायचं याला अपलोड, तर दोघांना मर्ज करायचं जसं अगोदर मी सांगितलं त्या पद्धतीने. मग अपलोड युअर पासबुक. आता इथे तुम्ही बँकेचे डिटेल्स सांगितले तर बँकेच्या ते जे काही पासबुक आहे तर ते सुद्धा इथं काय करायचं आपल्याला अपलोड करायचंय. त्यानंतर राजपत्र विवाह प्रमाणपत्र अपलोड करा. आता इथं जे आहे तर मॅरेज सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे जर तुमचं लग्न झालेलं आहे तर. त्याच्यानंतर इतर संबंधित कागदपत्रे काही विचारतात तर ते सुद्धा आपल्याला इथं काय करायचे तर फिलअप करायचे. त्याच्यानंतर हे डिटेल्स येईल, त्याला सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर की इथं पेमेंटची डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल किंवा त्याच विंडोज वरती जे आहे तर तिथं तुम्हाला ही माहिती दिसेल. मग इथे तुमचा कॅन्डिडेटचे नाव वगैरे जे आहे तर ते डिटेल्स मध्ये दिसेल आणि फीज जे जर ओपन मधून केली तर 1000, जर कॅटेगरी मधून जर केली तर 900, असं इथं तुम्हाला देण्यात येईल. त्याच्यानंतर ही सगळी काही डिटेल्स येते की घोषणापत्र येते इथं असं
हे घोषणापत्र आल्याच्या नंतर जे आहे मित्रांनो एकदा व्यवस्थित रीड करा. ओके, व्यवस्थित म्हणजे तिथं इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ना ते आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यानंतरच मग या चेकबॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचंय तर टिक करायचं आहे. एकदा व्यवस्थित रीड करायचे. तसं तर ते कंपल्सरीच आहे की त्या चेकबॉक्स मध्ये टिक करणं, त्याशिवाय तर काही फॉर्म समोर आपला जात नाहीये. त्याच्यानंतर हे असं असेल आणि शेवटी मी या सगळ्या गोष्टी बरोबर ऍग्री आहे असं तुम्हाला टिक करावं लागेल. इथं जे आहे जर तुम्हाला काही प्रिव्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही इथे टिक करू शकता. जर तुम्हाला बॅक जायचं असेल तर तुम्ही बॅक पण जाऊ शकता. देन आता इथं सबमिट केलं. सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला एक पेमेंटची विंडोज येते. पेमेंटच्या विंडोज वरून जे आहे तर आपल्याला तिथं पेमेंट करायचंय आणि इथे जर सबमिट एकदा जर केलं तर परत फॉर्म मध्ये बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, परत फॉर्म मध्ये जे आहे तर कुठेही काही बदल होणार नाही. तुमचा फायनल फॉर्म जो आहे तो भरला जाईल. त्यामुळे एकदा प्रिव्ह्यू मध्ये सगळा फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करा. काही घाई करू नका, कारण कुठेही फॉर्म मध्ये आपली चुकी झाली नाही पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण एक चुकी नंतर मग तुम्हाला ती त्रासदायक ठरू शकते. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, आपल्या सिलेक्शनच्या वेळेस. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा. नेट कॅफेवरती जर फॉर्म जर भरत असाल तर स्वतः तिथे त्यांच्या बाजूला बसा. उगीच कोणाला फोन करून सांगू नका माझा फॉर्म आहे तू भरून टाक, तुझ्याकडे डिटेल्स आहेत, हे आहेत. आता कसं आहे की त्या ठिकाणी आपली जी काही डिटेल्स आहेत ती आपल्याला माहित असणार आहे. त्याच्यामुळं आपण तिथे जाऊन जे आहे तर फॉर्म भरला पाहिजे. म्हणजे की काही लोक म्हणतील की हे सांगताय ते असं आहे, ऍक्च्युअल मध्ये तसं की काही लोक फोन करून सांगतात तुम्हाला फॉर्म भरून टाक, हे कर ते कर, मी तुला पेमेंटचे जे काही अमाऊंट आहे ती पाठवतो. पण मित्रांनो त्याने जर काही जर चुकीची माहिती जर भरली तुमची तर ते तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. मग तिथे तुम्ही म्हणू शकत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस की माझ्या मित्रांनी फॉर्म भरला होता आणि मग ते चुकी झाली तिथं, असं तिथे कोणी ऐकून घेणार नाही. तर डायरेक्ट तुम्हाला रिजेक्ट करून बाहेर काढून देतील. ओके, मग इथं सबमिट करून जे आहे तर आपल्याला पुढे काय करायचंय तर पेमेंट करायचंय. मग पेमेंट झाल्याच्या नंतर जे आहे तर आपला फायनल फॉर्म जो आहे तो आपल्याला दिसेल मित्रांनो. तो दिसल्याच्या नंतर तिथं त्याची पीडीएफ सेव्ह करा व्यवस्थितरित्या. ती पीडीएफ आपल्या मेलवरती अपलोड करा किंवा आपल्याकडं जे काही लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल तिथं व्यवस्थितरित्या सेव्ह करून ठेवा. एक मेलवरती पाठवा, लॅपटॉप कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून आपला जो डेटा आहे तो आपल्याकडे राहील. त्याची पेमेंटची स्लिप येते, ती पण स्लिप जी आहे तर व्यवस्थित सेव्ह करा. ती सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे, कारण त्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागते. मग आपल्याला तिथं फॉर्म लागत असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. जी माहिती आपण भरलेली ती बरोबर आहे का चुकीची आहे याची सगळी डिटेल्स आपल्याला तिथे चेक करावी लागते. मग हे जर असेल ना तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की कशा पद्धतीने आहेत, काय आहेत. या सगळे मी जे काही सांगितलेले आहेत तर ते बघा. काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे जे आहे तर ती माहिती देण्याचा प्रयत्न करूया. इथं सांगता वेळेस काही जर कमी जास्त जर झालेलं असेल तर तुम्ही फॉर्म भरता वेळेस जे आहे तर ते एकदा डिटेल्स मध्ये चेक करा. अशा पद्धतीने हा सगळा जलसंपदाचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, कारण की डिटेल्स माहिती भरण्यासाठी जे आहे तर खूप इन्फॉर्मेशन दिलेली, त्यामुळे वेळ लागणार आहे. आणि काळजीपूर्वक फॉर्म भरा. ओके, आपण सर्वजण इथे थांबूया. सर्वांनी शेवटपर्यंत इथं व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सिकर एमपीएससी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.